नमस्कार, होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. फार वर्षांपूर्वी म्हणजे एक 30-40 वर्षांपूर्वी असं म्हटलं जायचं की पुणे हे पेन्शनरांचं शहर आहे. म्हणजे ज्यांना ज्यांना आपल्या रिटायरमेंट नंतर शांततेत आयुष्य जगायचंय, मस्त छान हवेत आयुष्य जगायचंय, मजेत, कुठलीही घाई गडबड न करता त्यांनी पुण्यात येऊन स्थायिक व्हावं. आणि त्यावेळेला प्रभात रोड किंवा कर्वेनगर किंवा कोथरूड हा खरोखरच एक शांत एरिया, शांत जागा होती. अगदीच तुरळक वाहनं तिकडे दिसत असत. मी संध्याकाळी 7 नंतर तर असं म्हणतात की लोक घाबरायची घराबाहेर पडायला. आता बघितलं तुम्ही, वाजलेत दुपारचे 4 आणि तरी सुद्धा वाहनांची वर्दळ इकडे सुरू आहे. तरी सुद्धा कर्वेनगरचा आतमधला भाग हा त्यातल्या त्यात शांत भाग. आज आपण भेटणार आहोत अशाच भागात राहणाऱ्या दरेकर बहिणींना आणि जोशी बहिणींना. कर्वेनगरमधील ताथवडे उद्यानाजवळील ओंकार बंगल्यात राहणाऱ्या दरेकर बहिणींना भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? सारिका सचिन दरेकर. काय करता आपण? प्रायव्हेट कंपनीमध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून जॉब करते. लग्न कधी झालं? 19 एप्रिल 2009. 2000. आता लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. बर. माहेर कुठलं तुमचं? पुण्यामध्येच. पुण्यात कुठे? सहकारनगर, पर्वती. ती मुलगी एवढी खुश काय? तिच्या मावशीचं शूटिंग आहे ना. मावशीचं शूटिंग म्हणून. हो. बर. नमस्कार. संपूर्ण नाव? सचिन प्रकाश दरेकर. काय करता आपण? मध्ये नेटवर्क इंजिनियर म्हणून काम आहे. सगळ्यांची ओळख करून द्या. हे मिस्टर हे कळले. या सासूबाई, ही आई माझी, या बहिणी, ही मैत्रीण, या शेजारच्या, या मावशी, बाकी सहपरिवार सगळा. मावशी कोण? हो, असं हिचा हात चाललाय तुमचा. आणि हे सासरे माझे. नमस्कार. नमस्कार. अच्छा. आणि माझा भाऊ तिथे उभा आहे. भाऊ तुमचा कुठे उभा आहे? तो तिकडे तुमचा उभा आहे का? तो भाऊ आहे. बाकीचे प्रश्न आपण नंतर विचारूया, पण आधी खेळ खेळायला सुरुवात करूया. मग तुमचं लग्न कोणी जमवलं? माझा मोठा भाऊ आहे, त्याच्या मित्राच्या ओळखीतनं झालेलं आहे लग्न. कसं काय म्हणजे? माझ्या भावाचा मित्र, त्याचा मित्र, असं म्हणजे माझ्या लग्नाचं जेव्हा ठरलं तेव्हा माझ्या भावाने कल्पना दिली होती की बहिणीचं लग्नाचं वगैरे. तर तो म्हटला हो, माझ्या ओळखीचे आहे, त्यांच्या मुलाचं लग्न करायचंय. मग त्यांची ओळख करून दिली. मग हे बघायला आले. मग झालं. मग बघायला आल्यानंतर काय तुम्ही पाहिलं? एज्युकेशन पहिली गोष्ट, त्यानंतर करिअर, आणि त्यानंतर मग बोलण्या चालण्यात मग स्वभाव समजला होता. ते काय बोलणं झालं होतं? त्यांनी आल्यावर आधी नाव विचारलं, नाव, शिक्षण विचारलं, घरामध्ये काय तर हे विचारलं, स्वयंपाक वगैरे. मग ते उत्तर दिल्यावर त्यांना पसंत पडलं. 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस बहिणी. किचन मधल्या बेसिन जवळच्या विंडोला आडव्या साड्या किती आहेत? 6. 6 साड्या आहेत. उत्तर बरोबर आहे बहिणी. 1 मिनिट. 2, 3. काय कॉन्फिडन्स होता म्हणजे. बर. उखाणा घ्यायचंय. पहिली जी ओळ आहे ती तुम्ही म्हणायचे मिस्टर, दुसरी ओळ यांनी. हा, अशी गंमत. तुम्हाला ऍक्टिंग नाही काय बहिणी? 10-10 सेकंदाची दोघांना आहे. अक्षर आहे र. रव्याचा लाडू स्टीलच्या डब्यात. रव्याचा लाडू स्टीलच्या डब्यात. 10 सेकंद. सचिनरावांचं नाव घेते, वाटीत पेढे ठेवून होम मिनिस्टरच्या दारात. तुम्हाला वाटते का जमलाय उखाणं? खरं सांग. नाही जमलं. हा, असं आहे. पण 300 रुपये ते मिळालेले आहेत. आता आपण जोशी बहिणींकडे जाऊया, त्यांची ओळख करून घेऊया, त्यांच्याबरोबर पहिली फेरी खेळूया आणि मग पुन्हा लगेच इकडे परत येऊया. तर आता आपण जाणार आहोत जोशी बहिणींकडे, पद्मनारायण येथे. पद्मनारायण म्हणजे ही बिल्डिंगचं नाव आहे. असं काय करता, या बिल्डिंग मध्ये त्या राहतात आणि हे कर्वे रोडवरच आहे. तर हे जिथे, चला या. नमस्ते. नमस्कार. संपूर्ण नाव? आशनी अभिजित जोशी. काय करता आपण? मी स्वतः सिंहगड सेंट्रल स्कूल नरे इथे मराठी विषय शिकवते. मराठी विषय शिकवता. आणि कितवी पर्यंतच्या मुलांना? 9वी 10वी. 9वी 10वी. वा. तुम्ही स्वतः काय केलेलं आहे? मी स्वतः लग्नानंतर माझं शिक्षण झालंय. त्याच्यामुळे लग्न झालं त्यावेळेस मी फक्त BA होते. त्याच्यानंतर मी MA पास झाले. त्याच्यानंतर मी जर्नालिझम मध्ये काही वर्ष काम केलं. आणि त्याच्यानंतर माझा मुलगा लहान होता म्हणून मग मी एज्युकेशन लाईन मध्ये थोडंसं सुरू केलं. मग BEd केलं आणि आता मी MAd पास झाले. मुलगा लहान होता म्हणजे हा? हो. हा जो मागे हो, लहान होता? लहान होता. कधी ना कधी लहान असणार तुम्ही, हे पण लहान असते नाही का? बर. कधी झालं लग्न? माझं लग्न 13 मे 1993. 16 वर्ष झाली. 16 वर्ष झाली. बापरे. माहेर कुठलं? माझं माहेर पुण्यातलं, सह्याद्री. अच्छा. लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. बर.
नमस्कार. संपूर्ण नाव? अभिजित चंद्रकांत जोशी. काय करता आपण? मी MD इंडिया नावाची कंपनीमध्ये PG. बर, अच्छा. सगळ्यांची ओळख करून द्या. हे मिस्टर हे कळलेलं आहे आम्हाला. माझा मुलगा पण त्याचं काहीतरी नाव असेल ना? शुभंकर. म्हणजे शुभंकर. शुभंकर ही माझी मामी बहीण आहे. आणि हे कोण आहे? हे यांचं नातू आहे, म्हणजे तिचा भाऊ आहे धाकटा. तिचा धाकटा भाऊ आहे हा? तसा धाकटा वाटतोच आहे. वा, फार मजेत येतो. बघा बघा त्याला, बघा काही घेणं न देणं. कोण shooting करतं? नमस्कार, कसं वाटतंय आपल्याला? बरं आहे का? आपण आता झी मराठीवर दिसताय. झी मराठीवर अख्खा महाराष्ट्र आपल्याला या अवस्थेत बघतोय. आपल्याला काही त्यांनी तोंड फिरवलं, हे बहुधा यांचं करिअर पुढे जाऊन बिहार मध्ये करणार असते. महाराष्ट्राच्या नावाने तोंड फिरवणाऱ्या माणसांना महाराष्ट्रात जागा नाही. सासूबाई डॉक्टर रोहिणी जोशी, सासरे चंद्रकांत जोशी, मुळे वहिनी शेजारच्या आमच्या गाडगिळ वहिनी, आणि माझ्या मैत्रिणी सरिता जोशी, शिल्पा नाईक, माझी मामी आहे धाकटी. आता वहिनी खेळ खेळायला सुरुवात करूया. 16 वर्ष लग्नाची. काय म्हणतात 16 वर्ष लग्नाची? काय शिकवतात? 16 वर्षात खूप काही शिकायला मिळालं. कष्टाबरोबर आनंदही आहे संसारात. मिस्टर कसा आहे स्वभाव? खूप छान आहेत, फ्रेंडली आहेत. पण तरी एक तरुण असताना चा जो राग असतो, जोश असतो, ऍग्रेशन असतो, हो सगळं नंतर हळूहळू कमी होतं का? हो नक्कीच. हो समजूतदारपणा हो, येतो. आपोआप सुरुवातीला खूप असतो, नंतर तुम्हाला नंतर कुठली गोष्ट कदाचित अशी स्वतःमधली हे वाटते की त्यावेळेला काय वेड्यासारखं करायचो आपण, आणि आता असं वाटतं की नाही त्यावेळेला मिस्टरांचं बरोबर होतं, अशी कुठली गोष्ट आहे? लग्नानंतर मला MA करण्याचं काही माझ्या डोक्यात नव्हतं, पण ऍक्च्युली त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे मी जेव्हा म्हणजे त्यांनी मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची न घ्यायची ह्याच्या होत्या, पण त्यांनी सांगितलं की नाही घे, आणि तेव्हा तुम्ही नाही म्हणालात ना? हा, मी नको म्हणत होते. पण आता ते बऱ्याच वर्ष ती डिग्री पाहून मला असं वाटायचं की काय केलं आपण, हे विनाकारणच 2 वर्ष गेली का आपली. पण आता बरं वाटतं की त्याचं मी ऐकलं आणि त्याचा उपयोग नक्कीच मला पुढे झाला. आणि 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस. पहिला प्रश्न, हॉल मधल्या स्विच बोर्डवर एकूण किती स्विच आहेत, बटन आहेत? 10 सेकंदाच्या आत उत्तर द्यायचं. नाही मोजलेली? 6 नाही बहिणी, 13 स्विच आहेत. आता उखाणा घ्यायचा आहे. पहिली ओळ तुम्ही घ्यायची आहे, त्याला जोडून दुसरी ओळ तुम्ही घ्यायची. मी देईन त्या अक्षरावरून. 10 सेकंद तुम्हाला, 10 सेकंद तुम्हाला. हा, किती वर्षात उखाणा घेतलेला नाही? 16 वर्ष. 16 वर्ष. हो ना, तेव्हा घेतलं होतं, त्यानंतर नाहीच. पण मी तुम्हाला त देतो. त अक्षरावरून 10 सेकंद सुरू झाले. तेरे नाम का दीवाना अशनी तेरे घर को ढूंढता है. तेरे नाम का दीवाना अशनी तेरे घर को ढूंढता है. हाय हो, तेरे नाम का दीवाना तेरे दर को ढूंढता है. त्यालाच पूर्ण करू दे ना आता. आता करा बरं पूर्ण तुम्ही. काय आता उपयोग नाही, पण तरी पूर्ण तर करा. उस नजर पे दिल फिदा है, उस नजर को ढूंढता है.